तुम्ही कितीही महाग साडी घातली तरी जर ब्लाउजचं फिटिंगच चुकीचं असेल तर संपूर्ण लुक खराब दिसू शकतो. महाग साडी ही स्वस्त दिसण्याचं खरं कारण म्हणजे महाग साडी असूनही लुक साधा का दिसतो याचं स्पष्ट उत्तर आज आपण पाहणार आहोत. आणि आश्चर्य म्हणजे बहुतेक महिला या 7 चुका नकळत करतात आणि अनेक वेळा समस्या साडीत नसतेच, ती असते ब्लाउज मध्ये. खरं तर 800ची साडी सुद्धा योग्य ब्लाउजमुळे सुंदर दिसू शकते आणि 15,000 रुपयांची साडी चुकीच्या ब्लाउजमुळे अगदी साधी वाटू शकते. आज मी अशा 7 कॉमन चुका सांगणार आहे ज्या अनेक महिला नकळत करतात आणि या चुका टाळल्या तर तुमचा संपूर्ण साडी लुक बदलू शकतो. चला सुरुवात करूया. नमस्कार, मी श्वेता शेंडे आणि या चॅनलवर आपण फॅशन, ब्युटी, लाईफस्टाईल, स्किन केअर, हेअर केअर, वुमन्स वेलनेस, स्मार्ट शॉपिंग, DIY आणि असंख्य अशा वेगवेगळ्या विषयांबाबत जाणून घेतो ज्या सोशल मीडियावर कमी आणि प्रत्यक्ष आयुष्यात जास्त उपयोगी पडतात. आणि म्हणूनच असे उपयोगी व्हिडिओ मोफत पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. माझा प्रयत्न नेहमी एकच असतो, कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी योग्य माहिती मिळवावी, अनावश्यक खर्च टाळता यावा आणि छोट्या छोट्या गोष्टींचा तुमच्या व्यक्तिमत्वावर किती मोठा परिणाम होतो हे सोप्या भाषेत समजावून सांगणं. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ प्रत्येक साडी नेसणाऱ्या महिलेसाठी खूप उपयोगी ठरणार आहे. चला आता पहिल्या चुकीपासून सुरुवात करूया. चूक क्रमांक 1, जुना ब्लाउज आहे ना, अगदी तसाच बनवा. ही पहिली चूक इतकी सामान्य आहे की अनेक महिलांना ती चूक आहे हेच माहित नसतं. ब्लाउज शिवायचा असला की आपण कपाट उघडतो, एखादा आवडता ब्लाउज काढतो आणि टेलरला फक्त एकच वाक्य सांगतो, याच्या सारखाच बनवा. ऐकायला अगदी सोपं वाटतं कारण आपल्या मनात एक विचार असतो, हा ब्लाउज आधी खूप छान बसायचा किंवा आवडीचा असल्याने आपण थोडे बायसही असतो. मग याच मापाचा दुसरा ब्लाउज बनवला तर तोही तसाच दिसेल. पण खरं आयुष्य इतकं सरळ नसतं. ही एक गोष्ट आपण अनेकदा विसरतो. आपलं शरीर कायम एकसारखं राहत नाही. गेल्या 1-2 वर्षात वजन थोडंसं वाढलेलं असू शकतं किंवा कमी झालेलं देखील असू शकतं. दिवसभर ऑफिसमध्ये बसून काम करणाऱ्या महिलांच्या शरीराची ठेवणही हळूहळू बदलू शकते. प्रसूतीनंतर अनेक महिलांच्या शरीरात नैसर्गिक बदल होतात. हे बदल एकदम होत नाहीत आणि म्हणून ते आपल्याला जाणवतही नाहीत. पण जुना ब्लाउज मात्र जुन्याच मापाचा राहतो. आता समजा तुम्ही एखाद्या लग्नासाठी नवीन साडी घेतली, साडी सुंदर आहे, रंगही आवडला आहे आणि तुम्ही विचार केला की पटकन ब्लाउज शिवून घेऊ म्हणून जुना ब्लाउज टेलरकडे दिला. काही दिवसांनी ब्लाउज तयार झाला, कार्यक्रमाच्या दिवशी साडी नेसली आणि लक्षात आलं की खांद्याजवळ थोडा ताण जाणवतो, बसताना अस्वस्थ वाटतं, हात वर केला की ब्लाउज ओढल्यासारखा वाटतो. मग पहिला विचार काय येतो, टेलरने नीट शिवलंच नाही. पण प्रत्येक वेळा चूक टेलरची नसते कारण त्याने शिवलेलं असतं ते तुम्ही दिलेल्या मापानुसार. जर तुमचं मापच जुनं असेल तर नवीन ब्लाउज परफेक्ट कसा बसणार? आणखी एक गोष्ट, काही महिला मुद्दाम थोडा टाईट ब्लाउज शिवायला सांगतात कारण त्यांना वाटतं 2-3 वेळा वापरला की सैल होईल. पण प्रत्येक फॅब्रिक तसं वागत नाही. काही कपड्यांचं फॅब्रिक सैल होतच नाही, उलट जास्त ताण आल्यामुळे शिवणावर परिणाम होऊ शकतो आणि ब्लाउजचं आयुष्य कमी होऊ शकतं आणि शिलाईच ताणत गेली की विषय संपला समजा. म्हणून अशी रिस्क घेण्यापेक्षा सुरुवातीपासूनच योग्य माप देणं जास्त शहाणपणाचं आहे. मग करायचं काय, प्रत्येक नवीन ब्लाउजसाठी शक्य असेल तेव्हा नवीन माप द्या. जर टेलर माप मागत असेल तर 2-3 मिनिटं जास्त द्या. आणि जर तुम्ही रेडीमेड ब्लाउज घेत असाल तर फक्त मीडियम साईज किंवा लार्ज साईज पाहून निर्णय घेऊ नका. एकदा घालून बघा, खांदे व्यवस्थित बसतात का, बस्ट जवळ ताण येतोय का, हात सहज वर करता येतात का, बसल्यावर आरामदायक कम्फर्टेबल वाटतंय का. हे 4 छोटे प्रश्न तुमचा पुढचा मोठा खर्च वाचवू शकतात. कारण योग्य ब्लाउज म्हणजे फक्त सुंदर दिसणारा ब्लाउज नाही तर आरामात घालता येणारा ब्लाउज असतो. आणि आता चूक दुसरी, ही चूक विशेष त्या महिलांकडून जास्त होते ज्या सोशल मीडियावर सुंदर डिझाईन्स पाहून लगेच तसाच ब्लाउज शिवायचं ठरवतात. सोशल मीडियावर दिसणारा प्रत्येक ब्लाउज आपल्यालाही तितकाच सुंदर दिसेल असं समजणं. आज इंस्टाग्राम, प्रिंटरेस्ट, युट्यूब किंवा फेसबुक उघडलं की हजारो ब्लाउज डिझाईन्स दिसतात. कुठे डीप नेक, कुठे हेवी स्लीव्ज,
कुठे ब्लॅक डिझाईन, तर कुठे अगदी हटके डिझायनर पॅटर्न. हे सगळं पाहिल्यावर आपल्यालाही वाटतं मलाही हाच असाच ब्लाऊज शिवायचा आहे आणि आपण तो फोटो सेव्ह करून सरळ टेलरकडे जातो, बरोबर की नाही? पण इथे एक प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा असं मला वाटतं. त्या फोटोमध्ये सुंदर दिसतोय तो ब्लाऊज की ती घातलेली व्यक्ती? कारण या दोन्ही गोष्टींमध्ये खूप फरक आहे. सोशल मीडियावर दिसणाऱ्या फोटोमध्ये चांगली लाइटिंग असते, योग्य पोज असते, काही वेळा फोटो एडिट केलेलाही असतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो ब्लाऊज त्या व्यक्तीचा बॉडी शेप लक्षात घेऊन तयार केलेला असतो आणि म्हणून तो तिच्यावर सुंदर दिसतो. पण याचा अर्थ तोच डिझाईन प्रत्येकावर तसाच दिसेल असं अजिबात नाही. उदाहरणार्थ, जर तुमचे खांदे रुंद असतील तर प्रत्येक प्रकारची स्लीव्ह तुम्हाला तितकीच शोभेल असं नाही. जर तुमची उंची कमी असेल तर काही गळ्यांचे प्रकार शरीराचं प्रमाण वेगळं दाखवू शकतात. जर बस्ट लाईन हेवी असेल तर काही डिझाईन्स फोटोमध्ये सुंदर दिसले तरी प्रत्यक्षात वापरताना तसेच आरामदायक वाटतीलच असं नाही. म्हणून फक्त फोटो पाहून निर्णय घेणं ही मोठी चूक आहे आणि अनेक जणींचा इथेच गोंधळ होतो. हा ब्लाऊज मला खरंच शोभेल का? हा एकच प्रश्न अनेक चुकीचे निर्णय थांबवू शकतो. आणखी एक गोष्ट, आपण अनेकदा एखाद्या अभिनेत्रीचा किंवा मॉडेलचा फोटो दाखवतो आणि म्हणतो अगदी असाच बनवा. पण टेलरकडे जादूची कांडी नसते. तो डिझाईन कॉपी करू शकतो पण शरीरयष्टी बदलू शकत नाही. म्हणून शेवटी परिणाम वेगळाच दिसतो आणि मग पुन्हा निराशा. त्यामुळे सोशल मीडियावरचा फोटो रेफरन्स म्हणून वापरा, रूल म्हणून नाही. डिझाईन निवडताना तुमचा बॉडी शेप, साडीचा फॅब्रिक, प्रसंग आणि आराम या 4 गोष्टींचा नक्की विचार करा. कारण फॅशन म्हणजे प्रत्येक ट्रेंड फॉलो करणं नाही, तर स्वतःवर काय चांगलं दिसतं हे ओळखणं. आणि आता तिसरी चूक. ही चूक इतकी छोटीशी वाटते की अनेक महिला तिच्याकडे लक्षच देत नाहीत. पण याच चुकीमुळे ब्लाऊज परफेक्ट शिवूनही साडीचा संपूर्ण लुक बिघडू शकतो. साडीचा विचार न करता फक्त ब्लाऊजवर लक्ष देणं ही चूक फार साधी वाटते, पण प्रत्यक्षात ती संपूर्ण लुकवर परिणाम करते. अनेकदा आपण ब्लाऊजचं डिझाईन, गळा, स्लीव्ज, बॅक डिझाईन या सगळ्यावर खूप वेळ घालवतो. पण एक गोष्ट विसरतो, ब्लाऊज कधीच एकटा घातला जात नाही, तो नेहमी साडी सोबतच घातला जातो. म्हणून ब्लाऊज सुंदर असणं पुरेसं नाही, तो त्या साडीशी जुळणं तितकंच महत्वाचं आहे. समजा तुमच्याकडे खूप साधी, इलिगंट ऑफिस वेअर साडी आहे, पण त्यावर तुम्ही खूप हेवी असलेला ब्लाऊज बनवला, किंवा अगदी उलट खूप ग्रँड लग्नाची साडी आहे आणि तिच्यावर अगदी साधा, कोणताही फिनिश नसलेला ब्लाऊज घातला. दोन्ही वेळा भयानक विसंगती वाटेल, कारण साडी आणि ब्लाऊज यांच्यात संतुलन असणं गरजेचं असतं. आणखी एक गोष्ट, अनेक महिला आधी ब्लाऊज शिवून घेतात आणि नंतर त्याच्यावर कोणतीही साडी चालेल असं समजतात. पण प्रत्येक ब्लाऊज प्रत्येक साडी सोबत तितकाच सुंदर दिसत नाही. साडीचा रंग, बॉर्डर, डिझाईन, फॅब्रिक आणि प्रसंग या सगळ्या गोष्टी ब्लाऊज निवडताना महत्वाच्या असतात. ऑफिसमध्ये नेसायच्या साडीसाठी आरामदायी आणि साधा ब्लाऊज जास्त योग्य ठरतो, तर लग्न किंवा समारंभासाठी थोडासा डिझायनर ब्लाऊज अधिक उठून दिसू शकतो. म्हणून एकच ब्लाऊज प्रत्येक साडीसाठी योग्य असेल अशी अपेक्षा ठेवू नका. शक्य असेल तेव्हा ब्लाऊज शिवायला देताना साडी सोबतच ठेवा. टेलरलाही साडीचा रंग, फॅब्रिक आणि बॉर्डर दिसली की तो गळा, पाइपिंग, स्लीव्ज आणि इतर फिनिशिंग बद्दल अधिक योग्य लक्ष देऊ शकतो. यामुळे अंतिम परिणाम अधिक सुंदर, संतुलित आणि आकर्षक दिसतो. लक्षात ठेवा, साडी आणि ब्लाऊज हे 2 वेगळे कपडे नाहीत, ते मिळून एक संपूर्ण लुक तयार करतात. म्हणून त्यांचा विचारही एकत्रच करायला हवा. आता चूक चौथी. ही चूक विशेष म्हणजे घाईत ब्लाऊज शिवायला देताना अनेक महिलांकडून होते आणि नंतर त्याच ब्लाऊज मध्ये दिवसभर अस्वस्थ वाटत राहतं. माप देताना घाई करणं आणि प्रत्येक छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणं. आपण साडी खरेदी करायला जातो तेव्हा रंग, डिझाईन, फॅब्रिक, किंमत सगळं शांतपणे पाहतो. पण ब्लाऊजचं माप द्यायची वेळ आली की मात्र एकच विचार असतो, लवकर करा मला जरा उशीर होतोय. आणि इथूनच पुढचा त्रास सुरू होतो, कारण ब्लाऊज मध्ये 1-2 सेंटीमीटरचा फरक सुद्धा मोठा परिणाम करू शकतो. माप देताना आपण स्वतःही सरळ उभं राहत नाही. कधी मोबाईलवर बोलत असतो, कधी घाईत असतो, तर कधी जाऊ द्या चालेल असं म्हणून मोजमाप पूर्ण करतो.
पण ब्लाउज मध्ये चालेल हा शब्द चालत नाही, कारण हा शर्ट किंवा टी शर्ट नाही की थोडा लूज असला तरी फरक पडणार नाही. ब्लाउज शरीराला व्यवस्थित बसणारा पोशाख आहे, वस्त्र आहे, आणि म्हणूनच त्याचं मोजमाप जितकं अचूक तितकं फिटिंग चांगलं. आणखी एक चूक अनेक महिला नकळतपणे करताना दिसतात. टेलर काही विचारत असेल तर त्याकडे लक्ष देत नाहीत. उदाहरणासहित सांगते, गळा किती खोल हवा, स्लीव किती लांब हवी, ब्लाउजची लांबी किती ठेवायची, हे निर्णय आपण नंतर घेऊ असं म्हणतो. पण नंतर बदल करायला गेल्यावर पुन्हा वेळ आणि खर्च दोन्ही वाढतात. म्हणून माप देताना 2 मिनिटं जास्त द्या. घाई करू नका. जे हवं आहे ते स्पष्ट सांगा. आणि जर एखाद्या डिझाईन बद्दल खात्री नसेल तर ट्रेंड आहे म्हणून लगेच होकार देऊ नका, कारण ब्लाउज एकदा शिवला की प्रत्येक बदल सहज शक्य होत नाही. म्हणून माप देताना घेतलेली काळजी म्हणजे नंतरची डोकेदुखी कमी करणं. एक छोटासा निर्णय तुम्हाला अल्ट्रेशन, पुन्हा शिवण आणि अनावश्यक खर्चापासून वाचवू शकतो. आणि आता चूक 5वी. ही चूक विशेष म्हणजे महाग साड्यांमध्ये जास्त दिसून येते, कारण लोक साडीवर भरपूर पैसे खर्च करतात, पण ब्लाउज साठी योग्य फॅब्रिक आणि फिनिशिंग कडे तितकं लक्ष दिलं जात नाही. म्हणजेच ब्लाउजच्या फॅब्रिक कडे दुर्लक्ष करणं. आणि ही चूक तेव्हा होते जेव्हा संपूर्ण लक्ष साडीवर असतं आणि ब्लाउज हा फक्त एक मॅचिंग पीस आहे असं समजलं जातं. पण खरं सांगायचं झालं तर साडी जितकी महत्वाची आहे तितकाच ब्लाउजचा फॅब्रिकही महत्वाचा आहे. अनेक वेळा आपण फक्त रंग जुळला की झालं असा विचार करतो, पण फॅब्रिकचं काय याकडे फार कमी जण लक्ष देतात. समजा तुमच्याकडे एक सुंदर सिल्क साडी आहे आणि त्यावर अगदी पातळ साधं कॉटन फॅब्रिक वापरून ब्लाउज शिवला. रंग जुळेलही, पण तो श्रीमंत लुक येईलच असं नाही. त्याचप्रमाणे हलकी रोज वापरण्याची कॉटन साडी असेल आणि त्यावर खूप जाड किंवा जास्त चमकदार फॅब्रिकचा ब्लाउज बनवला तर दोन्ही गोष्टी एकमेकांशी जुळत नाहीत. म्हणूनच फक्त रंग नाही तर फॅब्रिकचाही मेळ असणं गरजेचं आहे. इथे थोडं थांबून एक गोष्ट समजून घेऊया. आजकाल अनेक जणी ऑनलाईन फक्त फोटो पाहून ब्लाउज मटेरियल मागवतात. फोटोमध्ये ते खूप सुंदर दिसतं, पण प्रत्यक्षात हातात आल्यावर लक्षात येतं की हे कापड अपेक्षेपेक्षा जास्त जाड आहे किंवा खूप पातळ आहे किंवा त्याचा फॉल वेगळाच आहे आणि मग तो ब्लाउज शिवून झाल्यावर हवा तसा लुक मिळत नाही. म्हणून शक्य असेल तेव्हा फॅब्रिक प्रत्यक्ष पाहूनच निवडा. त्याचा स्पर्श, जाडी आणि फिनिशिंग समजून घ्या, कारण ब्लाउजचं सौंदर्य फक्त डिझाईनमुळे नाही तर योग्य फॅब्रिकमुळेही उठून दिसतं. आणि हे लक्षात ठेवा, कधी कधी साध्या डिझाईनचा ब्लाउज सुद्धा योग्य फॅब्रिकमुळे खूप एलिगंट दिसतो, तर महाग डिझाईनचाही चुकीच्या फॅब्रिकमुळे त्याची सुंदरता गमावू शकतो. म्हणून पुढच्या वेळी साडी निवडताना ब्लाउजचा रंगच नाही तर त्याचं फॅब्रिकही तितक्याच काळजीपूर्वक निवडा. आणि आता चूक 6वी. ही चूक ब्लाउज शिवताना दिसत नाही, पण काही महिन्यांनी नक्की जाणवते आणि तेव्हा अनेक महिलांना पुन्हा नवीन ब्लाउज शिवावा लागतो. आणि ती म्हणजे अल्ट्रेशन साठी थोडंही मार्जिन न ठेवणं. आता ही चूक ऐकायला अगदी छोटी वाटेल, पण दीर्घकाळ विचार केला तर ही तुमचे बरेच पैसे वाचवू शकते. अनेक महिला एकच गोष्ट सांगतात, ब्लाउज अगदी फिट हवा, कुठेही जरा सुद्धा लूज नको, आणि टेलरही अगदी तसाच शिवतो. ब्लाउज तयार होतो त्या दिवशी फिटिंगही छान वाटतं, पण एक प्रश्न आहे, पुढच्या वर्षीही तो तितकाच परफेक्ट बसेल का? आपलं वजन कायम सारखं राहत नाही. कधी सणासुदीला थोडं वाढतं, कधी डाएटमुळे कमी होतं, कधी शरीरात नैसर्गिक बदल होत असतात आणि हे अगदी सामान्य आहे. पण जर ब्लाउज शिवताना कुठेही अल्ट्रेशन साठी मार्जिनच ठेवलेलं नसेल तर अगदी छोटासा बदल झाला तरी ब्लाउज वापरणं कठीण होऊ शकतं. मग पर्याय काय उरतो? पुन्हा टेलरकडे जा, पुन्हा बदल करा, आणि काही वेळा तर फॅब्रिक कमी असल्यामुळे बदल करणं सुद्धा शक्य होत नाही. विशेष म्हणजे महाग साडीचा ब्लाउज असेल तर ही गोष्ट जास्त महत्वाची ठरते, कारण साडी वर्षानुवर्षे वापरता येते, पण ब्लाउजच वापरता आला नाही तर त्या साडीचा आनंदही कमी होतो. आणि तोडीस तोड ब्लाउज शिवण्यासाठी पुन्हा वेगळी इन्व्हेस्टमेंट करावी लागू शकते, तेवढीच शोधाशोधही करावी लागू शकते, आणि एवढं करूनही हवं तसं मिळेल की नाही याची खात्री नाही. म्हणून ब्लाउज शिवताना टेलरला एकदा नक्की विचारा,
थोडंसं अल्टरेशन साठी मार्जिन ठेवता येईल का? हा एक छोटासा प्रश्न भविष्यात तुमचे बरेच पैसे, वेळ आणि त्रास वाचवू शकतो. आता हे सुद्धा लक्षात ठेवायला हवं, अगदी खूप मार्जिन ठेवणं हे योग्य नाही, कारण त्यामुळे फिटिंगवर परिणाम होऊ शकतो. म्हणून आवश्यक तेवढंच मार्जिन ठेवणं हा सर्वात चांगला पर्याय आहे. लक्षात ठेवा, स्मार्ट शॉपिंग म्हणजे फक्त कमी किमतीत वस्तू घेणं नाही, तर घेतलेली वस्तू जास्त काळ उपयोगात राहील याचाही विचार करणं. आणि आता शेवटची चूक, म्हणजेच चूक क्रमांक 7. ही चूक जवळपास प्रत्येक दुसरी महिला कधी ना कधी करते आणि यामुळे कितीही सुंदर ब्लाउज असला तरी तो घालण्याची इच्छाच होत नाही. फक्त सुंदर दिसण्याचा विचार करणं, पण आरामाचा नाही. आपण ब्लाउज शिवायला देतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर एकच गोष्ट असते, ब्लाउज सुंदर दिसायला पाहिजे. आणि ते चुकीचंही नाही, प्रत्येक महिलेला छान दिसायचंच असतं. पण इथे एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायला हवी, सुंदर दिसणारा प्रत्येक ब्लाउज आरामदायक असेलच असं नाही. काही वेळा आपण खूप टाईट फिटिंग निवडतो, कारण आपल्याला वाटतं की त्यामुळे शरीराचा आकार अधिक चांगला दिसेल. पण प्रत्यक्षात काय होतं, 2-3 तासांनीच अस्वस्थ वाटायला लागतं, बसताना त्रास होतो, एकदम अनकम्फर्टेबल अशी भावना येते, मन मोकळेपणाने वावरता येत नाही किंवा वावरूच वाटत नाही, हात सहज वर करता येत नाहीत, सतत ब्लाउज नीट करत राहावं लागतं आणि मग पूर्ण कार्यक्रमात लक्ष कपड्यांवरच राहतं. काही महिला म्हणतात, फोटोमध्ये छान दिसलं की झालं. पण विचार करा, कार्यक्रमात तुम्ही फक्त फोटो काढण्यासाठी जाता का? अर्थात नाही ना. तिथे चालायचं असतं, बसायचं असतं, लोकांना भेटायचं असतं, जेवायचं असतं, कधी मुलांना सांभाळायचं असतं, म्हणजेच अनेक तास तो ब्लाउज घालून राहायचं असतं. अशा वेळी जर ब्लाउज आरामदायक नसेल तर कितीही सुंदर डिझाईन असलं तरी त्याचा आनंदच घेता येत नाही. आणि मग काय फायदा? फॅशनचा खरा अर्थ फक्त इतरांना प्रभावित करणं नाही, तर स्वतःला दिवसभर आत्मविश्वासाने आणि आरामात वाटणं आहे. म्हणून ब्लाउज शिवताना फक्त डिझाईन कडे पाहून निर्णय घाईत किंवा फक्त ट्रेंड पाहून घेऊ नका, तर योग्य माप, योग्य फिटिंग आणि आराम या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या तर कोणतीही साडी अधिक सुंदर दिसते. आणि म्हणूनच सुरुवातीलाच योग्य निर्णय घेणं जास्त फायदेशीर ठरतं. आज आपण ब्लाउज शिवताना होणाऱ्या अशा 7 चुका पाहिल्या, ज्या दिसायला छोट्या वाटतात पण त्याचा परिणाम संपूर्ण साडीच्या लुकवर होतो. कधी जुनं माप, कधी सोशल मीडियाचं अंधानुकरण, कधी साडीशी मेळ न घालणं, कधी घाईत माप देणं, कधी फॅब्रिक कडे दुर्लक्ष, कधी अल्टरेशन साठी मार्जिनच न ठेवणं आणि शेवटी फक्त सुंदर दिसण्याच्या नादात स्वतःचा आराम, कम्फर्ट विसरणं. या 7 गोष्टी लक्षात ठेवल्या तर महाग साडी असो किंवा साधी, तुमचा संपूर्ण लुक नक्कीच उठून दिसेल, कारण तुम्ही तेवढा कॉन्फिडेंटली वावरू शकता. आणि जर तुम्ही घातलेलं वस्त्र एकदम कम्फर्टेबल असेल तर ते कॅरी करताना एक वेगळाच आत्मविश्वास दिसतो. तुमच्या मते या 7 पैकी सर्वात महत्वाची चूक कोणती आहे आणि कोणती चूक तुमच्याकडून न कळतपणे होत होती, ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि फॅशन, साडी, ब्युटी आणि स्मार्ट शॉपिंग बद्दल अशीच उपयुक्त माहिती मोफत हवी असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसंच इंस्टाग्रामवरही नक्की फॉलो करा, कारण तिथे मी अशाच उपयुक्त टिप्स, दैनंदिन अपडेट्स, फोटो, छोट्या माहितीपूर्ण पोस्ट आणि व्हिडिओमध्ये न सांगितलेल्या काही खास गोष्टी नियमितपणे शेअर करत असते. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त एपिसोडमध्ये. बाय.